उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट आहे। 3/3/2025 को राजीनामा होगा, करुणा मुंडे यांनी असं म्हटलेलं आहे। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे आता चर्चांना उधाण आलेला आहे। 3/3/2025 को राजीनामा होगा असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्यांची फेसबुक पोस्ट आता चर्चेत आलेली आहे। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। उद्या धनंजय मुंडे राजीनामा देणार अशी फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। सीआयडीकडून दोषारोपपत्र जे दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड हे उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आल्यानंतर कालपासून पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनं जोर धरलेला आहे। अंजली दमानिया, सुरेश धस हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अंजली दमानियांनी तर इशाराच दिलाय, जर सोमवारी राजीनामा धनंजय मुंडेंनी दिला नाही तर अधिक आक्रमक होऊ। आणि आता करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। तरी तारीख सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, 3/3/2025, 3 मार्च 2025 ला धनंजय मुंडेंचा राजीनामा अशी पोस्ट करुणा मुंडे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे चर्चांना उधाण आलेले आहे की उद्या धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा अशी पोस्ट करुणा मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे आता चर्चांना उधाण आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच, सीआयडीकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असले